हाय मंडळी, मी बनवणार आहे तव्यावरील कुरकुरीत अळूचे पानं. मी पानं स्वच्छ धुवून घेत आहे. आपल्याला पानं कापायच्या आधी मस्त व्यवस्थित धुवून घ्यायचे. पावसाळा आहे त्यामुळे भाज्या स्वच्छ घ्यायला लागतात. हाताने मस्त चोळून धुवून घेत आहे मी. धुवून घेतल्यानंतर आपल्याला पानं कापून घ्यायचे आहेत. आता मोठे पानं त्यामुळं कापून घेत आहे. मी असे कापून घेतले. ती शीर काढून टाकली, ती बाजू मिडियम आकाराचे कापून घेतले आहेत. तुम्हाला जेवढे आवडतील तेवढे तुम्ही कापून घ्या. छोटे छोटे तव्यात व्यवस्थित फ्राय होतात, कुरकुरीत बनतात. छोटे छोटे त्याचे मी फक्त कापून घेतली. त्याला पानं कापून नाही घेतल्या, तसेच ठेवले आहेत अख्खे. बेसन पीठ घेतलंय मी, ओवा, तिळं, मिरची पावडर, हळद, लसूण, मिरची, जिऱ्याचं वाटण घेतलंय. आता मी सगळं मिक्स करणार आहे. मसाले हे वाटण पण टाकणार आहे त्याच्यात. वाटण पण मीठ, चवीपुरतं मीठ टाकलंय मी. आता मी वाटण टाकून घेत आहे. वाटण टाकले. आता पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आपलं मिश्रण घट्ट न होता एकदम मस्त झालं पाहिजे असं. बघा, मी पाणी टाकून मस्त मळून घेतले. अजून थोडंसं पाणी टाकते. अर्धा ग्लास पाणी वापरलंय मी. बघा, आता पीठ व्यवस्थित भिजलंय आपलं. आपल्याला व्यवस्थित सगळा मसाला मिक्स झालाय. मीठ व्यवस्थित आता मस्त कालून झाले. आता मी तवा तापत ठेवलाय. तेल टाकून घेते तव्यावर. पानं चिपकणार नाहीत त्यामुळं तेल टाकले तव्यावर. आता मी पानं टाकून घेत आहे. पानांना पीठ लावून घेतले. आता पानं टाकली तव्यावर मी. आता पान आपल्याला उलथणीनं तेल टाकून घेते, न चिटकण्यामुळं. मस्त कुरकुरीत होतात तेल टाकल्यानं आणि छान लागतात. उकडण्यापेक्षा आळूच्या वड्या हे छान होतात तव्यावरील. आता मी तेल टाकले. आता उलथणीनं पलटून घ्यायले. आपल्याला मस्त उलथणीनं हलवीत राहायचंय. मग खरपूस भाजायचे, लाल कलर येईस्त. जे आपलं पान कुरकुरीत बनतंय, खायला पण छान लागतंय. आता मी परत उलथणीनं त्याला पलटून घेणार आहे. बघा, एक साईडनं मस्त खरपूस कलर आलाय. छान भाजलंय. कमी तेलकट पण होत नाही, एकदम मस्त होतात. तेल पण कमी लागते. आता मी उलथणीनं भाजून घेतलंय चांगलं दोन्ही बाजूनी. आपलं पान फ्राय झालंय मस्त. पलटून घेतलंय, मस्त कुरकुरीत भाजल्यात. मी पूर्ण पान पण लावून घेतले. आता तव्याला तेल टाकून घेत आहे. 1 चमचा तेलाने व्यवस्थित भाजतंय. बघा, आता मी पान टाकून घेतले तव्यावर. छोटं पान आहे त्यामुळं पूर्ण पान घेतलंय. आता वरून त्याला पीठ लावून घेते चमच्याने. असं पण छान होतंय, कुरकुरीत भाजते. तेल लावल्याने आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं. साईडनं मी तेल टाकून घेतलं आहे. तेलानं लवकर भाजतंय, कुरकुरीत होतंय. चपाती बरोबर, भाकरी बरोबर छान लागतंय. आता मी ते पलटून घेणार आहे. उलथणीनं हलवून घेणार आहे. एक साईड मस्त खरपूस भाजून झाली. तर उलटणीनं मी
हलवून घेणार आहे. बघा एक मस्त भाजली, लाल कलर चांगला आलाय, त्यामुळे छान लागते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.